प्रभू रामचंद्रांचं दर्शन म्हणजे खरोखर अफाट असं दर्शन. सदेही दर्शनाची मागणी करणं आणि ते सदेही दर्शन समोर येणं हे सोपं नव्हतं हो. गोष्ट लहान मुलांना सांगावी, थोपटत थोपटत झोपवावं, इतकं काही हे दर्शनाची तेज साधं सोपं नसतं ना. आणि मग सहज सूर्याचे वदता नाम, सकल भस्म पातके होतील भस्म, तैशात मंत्र प्रयोग उत्तम, कार्या लागी दुनावेल. नाम मंत्र युक्त प्रयोग, त्यावरी तव वाणी पवित्र अभंग, त्यावरही वरद चांग, प्रत्यक्ष दैवत मिरवतील. तरी बाळा सोळा राशी पावेल, सुवर्ण जडा वासी गमले, ते भूषण मोला चढले, मान्य केवी होईना. मच्छिंद्र देखता कोंडर पाणी, भावे मस्तक ओपिले चरणी, रामे प्रेमे धरुनी वक्षस्थानी, मच्छिंद्र नाथ कवळीला. पाशुपतराव भाविक पूर्ण, तोई वंदी श्रीराम चरण, राम त्या ते हृदयी धरून, धन्य वंश म्हणतसे. यावरी मच्छिंद्र जोडोनी हस्त, नम्रोत्तरी तऊनी रघुनाथ, गौरवनी रामा बोधत, हे रघुत्तम महाराज, तब नामे अनंत सती, तेवी त्यात राम नाम गंगा वसती. सर्वात श्रेष्ठ सीतापती, ग्रंथा माझी निवेदिले, त्याही ग्रंथा नाही मिती, परी तव नामे शुभते असती देवी. माझ्या कवित्वाप्रती वदनाप्राती विराजती, शाबरी विद्येचे अपार वचन, मंत्र प्रयोगी कवित्व पूर्ण, जेथे जाईल तेथे नाम, तेथे कार्य करावे समग्रत्वा. अशा प्रकारे वचनबद्ध होऊन आमचे मच्छिंद्रनाथ अयोध्येतून निघाले. आणि अयोध्येतून निघाल्यावर आता मथुरा, अवंती, काशी, काश्मीर, मिथिला, प्रयाग, गया या सगळ्यांच्या यात्रा करत परत करत करत ते चंद्रगिरी गावात गेले. तेथे एक ब्राह्मणाच्या घरी सरस्वती नामक पत्नीला पुत्र प्राप्तीसाठी विभूती दिलेली होती. त्याची आठवण त्यांना झाली. बघा, गोरक्षनाथांच्या जन्माचा हा 9वा अध्याय. आपण पाहिलं की गोरक्षनाथांचा जन्म कसा झाला हे आपल्याला माहितीये. पण मच्छिंद्रनाथ फिरत फिरत एका गावात गेले होते. एका सरस्वती मातेला विभूती दिली होती आणि सांगितलं तर ही विभूती तू प्राशन कर, मी 12 वर्षांनी परत येईन, तेव्हा हा सुपुत्र तू माझ्या ताब्यात. बायकांच्या मुखात काहीच राहत नाही या पद्धतीने तिने आपल्या मैत्रिणींना सांगितलं. आणि मैत्रिणी असं म्हणाल्या की अगं नको, अशी कुठलं भस्म तू खाणार आहेस, नको नको. गाई कुत्री बैल मांजरी जन्माला येतात, आता माणसाच्या पोटी असं येतील का हो जन्माला? नाही येऊ शकत. किती हे अज्ञान आहे. आणि या अज्ञानाच्या अंधकारातच काही जनता राहते. हा एक खरंच फार मोठी समस्या आहे. माणसाच्या मनात अनेक शंका आहेत, तुम्हाला मी सांगते. गुरुचरित्र आणि नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ बायकांनी वाचू नये, स्त्रियांनी. केवढी मोठी चुकीची गोष्ट आहे. अहो, ज्या गुरुचरित्रामध्ये नवीन बाळ जन्माला कसं येतं हे विज्ञान उलगडून दाखवलेलं आहे. फर्टिलिटी हा भाग जो विज्ञानामध्ये आहे, तो भाग त्यांनी उलगडून दाखवलाय. गोरक्षनाथाने सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये सुद्धा या गोष्टी छान सांगितल्या आहेत. म्हणजे बाईच्या आयुष्याशी, स्त्रीच्या आयुष्याशी, तिच्या गर्भाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, संबंधित ज्या गोष्टी आहेत, त्या स्त्रीनीच वाचायच्या नाही. हे किती चुकीचं आहे ना. आज विज्ञान एवढं पुढे चाललंय आणि या विज्ञानामध्ये या स्त्रियांशी संदर्भात असणाऱ्या या स्त्री या डॉक्टर आहेत, त्या एवढ्या मोठमोठ्या शस्त्रक्रिया करता आहेत,
जी स्त्री एखाद्या बाळाला जन्म देऊन या भूतलावर आणते, तिचं गर्भ म्हणजे खरोखर शिवशक्तीचे एक ऐक्य आहे. आणि याची माहिती ज्या ग्रंथात आहे ते स्त्रियांनी वाचू नये हे किती चुकीचं आहे. म्हणजे अज्ञा कोणीतरी आम्हाला काहीतरी सांगतं, आम्ही त्या चुकीच्या बातम्यांवर आपण ऐकीव माहितीवर विश्वास ठेवतो आणि स्वतःची मतं बनवतो, हे पहिलं अज्ञान. आणि कोणीतरी आपल्याला सकारात्मक भाव देऊन सांगतो नाही ह्याचं पठण प्रत्येक मानव जातीने केलं पाहिजे, हे सांगताना असं वाटतं नाही हे चुकीचं आहे, माझं काही वाईट झालं तर. हा विकल्प मनात येतो म्हणून ती व्यक्ती संकल्पापासून दूर जाते. तेव्हा असे कोणतेही विकल्प अज्ञानाच्या दरवाजातून जाताना मनात ठेवू नका. त्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवा आणि ज्ञानाच्या दरवाजात जा. तिथे ती शक्ती तुमचं बोट देऊन तुम्हाला पुढे नेते, हातात हात घेते आणि ज्ञानाचे दरवाजे उघडे करते. आणि मग वाटतं हे ज्ञान घेण्यासाठी आमचं एक आयुष्य अपुरं आहे. परवा माझ्याकडे एक व्यक्ती आली आणि ती सोलापूरच्या पुढे कुर्डुवाडी म्हणून एक आहे आणि ते तिथे गहिनीनाथांचं स्थान आहे. शंकर महाराज तिथे सेवा करायचे, माळीनगर म्हणतात त्या विभागाला. आणि ती आली, बसली, गप्पा मारल्या. त्यांना सोडण्यासाठी एक व्यक्ती आली होती, तेही शंकर महाराज स्वामी समर्थ परिवारातली व्यक्ती, परमभक्त. तर ते मला एक अनुभव सांगत होते, तो अनुभव मी ऐकला. ते म्हणाले मी एका ठिकाणी गेलो तर त्यांच्या घरात नवनाथांचा फोटो. हा नवनाथांचा फोटो त्या मुलाने आणला. त्याला कोणीतरी सांगितलं की नवनाथ भक्तिसार ग्रंथ वाच, हा फोटो घरात ठेव आणि दुपारचा दिवा लाव. ती साधी सोपी आहे. पण घरातच अज्ञानीपणा असल्यामुळे, बापरे तू नवनाथांचा फोटो आणला, नाही 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 नवनाथांचा फोटो ठेवायचा, हे सगळं भयानक आहे, भयंकर त्रास होईल तुला, असं नको तसं करून त्या व्यक्तीचं इतकं डोकं खाल्लं की सांगितलं मला उद्या हा फोटो घरात दिसतं का. शेवटी आई वडिलांच्या या जे आपण म्हणतो ना प्रेशराईज खाली येऊन त्याने तो फोटो घेतला आणि ज्याने दिला होता त्यांना परत दिला. आणि जरा आतून इतकं दुःख झालं की मला मनापासून नाथांना आळवायचं. मग त्या व्यक्तीने ठरवलं जाऊ दे, ते घरात नाही लावायचा म्हणतायत ना, नको. पण त्याच्यासाठी भक्तीचा फोटो लावायची गरज नसते ना. भक्ती ही हृदयातनच बाहेर यावी लागते. आणि मग त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी थांबत नव्हतं. मग मी म्हटलं त्या फोटोपेक्षा भक्तीने डोळ्यात येणाऱ्या अश्रूने ऑलरेडी अभिषेक झालेला आहे. म्हणजे इतकं अज्ञान आज समाजामध्ये आहे. नाथांच्या पोथीच्या पारायणाच्या वेळेस जे वडे केले जातात, ते पोथीत उडदांच्या वड्यांचा उल्लेख आहे. तर एक जण माझ्याकडे आले आणि मला म्हणाले आम्ही नाथ पोथीचं पारायण केलंय, काय काय नैवेद्याला करायचं. मी सांगितलं उडदाचे वडे. तर त्यांच्या मी म्हटलं वडे करा आणि त्याच्यावर दही ठेवा. आपण भाजणीचे वडे किंवा इतर वड्या दह्याबरोबर खातो, तर त्याच्यावर दही ठेवा म्हटलं. त्या व्यक्तीला वाटलं दही वडे, म्हणून त्यांनी दही वडे केले. नैवेद्य घरात सगळा दाखवला आणि घरी घेऊन आले. म्हणे मी तुमच्यासाठी पण प्रसाद आणलाय. म्हटलं बरं. मी म्हटलं वडे कुठे गेले, मी वडे शोधत होते. म्हटलं हो वडे केलं का, तर म्हणे हो हे केले ना दही वडे. मी म्हटलं बरं काही हरकत नाही, तुमचा भाव शुद्ध आहे ना, ते दही वडे पण नाथांपर्यंत पोहोचले. म्हणजे आणि काही लोक काय करतात की हा प्रसाद करताना त्या वड्यात मीठच नाही घालायचं, आळणी नैवेद्य दाखवायचा. असे अनेक भ्रम मी ना 18 पगड जातीच्या लोकांच्यात वापरले, अनेक समाजातल्या स्तरांमध्ये गेले. त्यांच्या डोक्यात काय ज्या काय भ्रामक कल्पना अशा घुसलेल्या आहेत ना, की असं वाटतं काही वेळेस काय यांना समजायचं. शेवटी नाथांची पोथी वाचताय, भक्ती करताय, हेही नसे थोडं के. म्हणजे आळणी करायचं, वडे आळणी करायचे, भाजीत मीठ नाही घालायचं का, तर नाथांना नैवेद्य दाखवायचं. अरे नाथ एकदम राजयोगी होते हो, त्यांना छान जेवण लागायचं सगळं. ते जंगलात बसून भाजी भाकरी पण खायचे आणि ते राजयोगी होते.
पापड चटणी लोणचं ह्याच्यात नैवेद्याचं जे वर्णन आलेलं आहे पण त्यांना म्हणता आलं असं ना, नैवेद्य दाखवा ठेचा आणि भाकरी, असं नाही ना केलं त्यांनी. तेव्हा जे जे छान छान आहे ते त्यांना आवडतं अहो. ते करताना स्वतःच्या मनाचे सगळे असे विचार त्याच्यात घुसडून नका काही गोष्टी करू. आणि त्याच्यात किंतु ठेवू नका. किंतु हा शब्द खूप महत्वाचा आहे. या किंतु वरून एक आठवलं म्हणून सांगते, एक छोटी गोष्ट. जशी सरस्वती मातेच्या डोक्यात किंतु आला ना, की हे भस्म खाल्लं तर बापरे काय होईल. तसे एक फार मोठे साधू पुरुष एका घरी गेले होते. त्या घरातल्या स्त्रीला फार आनंद झाला की माझ्याकडे आले, माझ्याकडे आले. म्हणाले नाही हो, तसं नाही जायचं, तसं नाही जायचं. म्हणून त्यांनी छान गरम नवीन छान दूध आणलं, दूध तापवलं, त्याच्यात दुधाचा मसाला घातला, अगदी छान केशर घालून मसालेदार दूध केलं की नाही मला माझ्या गुरूंना द्यायचंय. आणि नंतर एक चांदीचा ग्लास घेतला. बघा हा बाह्य क्रिया आणि अंतरंग क्रिया पटकन तुमच्या लक्षात येईल. आणि त्या चांदीच्या ग्लासात त्यांनी ते दूध ओतलं. दूध ओतताना त्याच्यात साय पडली. त्यांच्या मुखातून पटकन शब्द निघून गेला, अरे रे. काय शब्द बाहेर पडला? अरे रे. त्यांनी ती साय काढली नाही पण तोंडातनं तर शब्द बाहेर पडला नाही. माणसाच्या भावना छोट्या छोट्या गोष्टीतनं कशा असतात, किंवा तो सवयीचा गुलाम असतो. काही गोष्टींचा सवयीचा गुलाम झालेला असतो. आणि मग तो गरम गरम चांदीच्या ग्लासातलं ते मस्त मसालेदार दूध, वरती केशर, वेलची, ड्रायफ्रूट, फार सुगंध सुंदर सुटला होता हो. आणि ते घेऊन ते गुरूंपाशी, अगदी चटका बसू नये म्हणून त्याच्या खालती त्यांनी छान एक डिश ठेवली आणि गुरूंपाशी आले. आणि हे घ्या ना, तुमच्यासाठी गरम गरम दूध ठेवले. गुरुनी ते सांगितलं, हा ठेवा नाही ते ठेवा. त्यांनी ठेवलं. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, ते दूध काही घेईना. सांगितलं, अहो मी तुमच्यासाठी किती प्रेमाने आणि आनंदाने केले, तुम्ही का नाही घेते ते दूध? घ्या ना, गार होईल, गार होईल. मग बराच वेळाने त्यांनी सांगितलं, की ते का घेत नाही सांगू का तुम्हाला खरं? त्याच्यात ना अरे रे आहे. आणि मग त्या स्त्रीला स्ट्राईक झालं, अरे बापरे. म्हणजे साय पडल्यावर जो माझ्या मनातनं अरे रे हा भाऊ जो शब्द बाहेर पडला, तेव्हा तो त्या दुधात गेला. त्या पदार्थात तुमची भावना मिसळली जाते, ही रासायनिक प्रक्रिया नक्की होते. असू दे, पडलं तर काय बिघडली साय. पण साय गेली, त्या साईत सगळा जीव अडकलेला ना. म्हणून मी घेत नाही. तेव्हा त्या बाईला ते कळले, त्याने माफी मागितली. तेव्हा ते म्हणाले, कोणतीही गोष्ट गुरुला समर्पित करायची असेल तर गुरु आदेश प्रमाण माना. आणि देताना काहीच हातचं राखून ठेवू नका. काहीच नका ठेवू. हे माझं आहे म्हणून मी थोडसच देते, असं माणसाची एक जी प्रवृत्ती असते. पण गुरुना देताय ना तुम्ही, तेव्हा तुम्ही त्याच्यातही तुमच्या इतकं ग्लास भर चांदीच्या ह्याच्यात दूध दिलं आणि जीव कशात अडकला? साईमध्ये. म्हणजे तुम्ही समर्पण भाव नाही ना त्याच्या ठिकाणी. म्हणजे समर्पणाची वृत्ती ही नाथांना हवी. ती तुमच्या शुद्ध भावातूनच येते. ती दिसते का हो? ती तुमच्या वृत्तीतून दिसते, ती तुमच्या भावनेतून दिसते. आणि हीच भावना नाथांना हवी. मच्छिंद्रनाथाने विभूती दिली सरस्वती माईला. ती विभूती तिने फेकून दिली. आणि मग तिला वाटलं आता ही उकिरड्यावर फेकलेली आहे, कुठे परत साधे पुरुष एकदा येऊन गेल्यावर परत येत आहेत. खरं म्हणजे खानदानी घराण्यातली ती सरस्वती माता. आणि मग 12 वर्षांनी हे फार मोठे जती परत तिच्या दरवाजात उभेच राहिले. अलख निरंजन. 12 वर्षाचा काळ मध्ये गेला होता, 1-2 महिन्याचा नाही. एक तर आणि हिनी तसं ओळखलंच नाही पहिल्यांदा.
आणि नंतर ती भिक्षा घालू लागली, पण तिने त्यांना ओळखलं नाही. तेव्हा तिच्या मनात निर्माण झालेला संभ्रम मच्छिंद्रनाथाने ओळखला. आणि मच्छिंद्रनाथ पटकन म्हणाले, बोलव त्याला. त्याला काही माहित नव्हतं का हो? सगळं माहित होतं, सगळं माहित होतं. हे पण काही पक्के असतात हो, एकदम एकदम पक्के असतात. क्षणाक्षणाला परीक्षा घेतात. आपण त्यातच नाही, आपल्याला काही माहितीच नाही असं ते पण वागतात बरं का. फार हुशार असतात. पण आपली भक्ती, आपली श्रद्धा, आपली दोस्ती त्यांच्याशी अशी घट्ट असायला पाहिजे ना, की ते नेमकं कधी काय करतात हेही आपल्याला कळलं पाहिजे. आणि जर आपलं समर्पण, आपली श्रद्धा जर तेवढी असेल ना, तर ती शक्ती पण तेवढी आपल्याकडे देतात, की मी कधी काय वागतो हे माझ्या गुरुला कळलंच पाहिजे. आणि तेवढं तोला मोलाचं व्हायला पाहिजे ना. ते होणं म्हणजेच नाथ होणं. ते होणं म्हणजेच गुरु होणं, सद्गुरु होणं. आणि हे तत्व जगणं आणि इतरांना जगायला लावणं, याच्यातच सर्व काही सामावलेलं आहे. हे जीवनाचं सार आहे, हे सांगणारा आमचा नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ फार छान आहे हो. किती बोलावं, किती सांगावं, किती पौढावं, किती त्याच्यात पोहत राहावं. शब्दाला मर्यादा पडत नाही, भावनेला मर्यादा पडत नाही. अथांग असा हा भाव आहे आणि त्या भावातच राहावं, आनंदादोही घ्यावं आणि या आनंदात पावडावं आणि सच्चिदानंदात डुलत राहावं, असा हा आमचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ. आणि अशा या ग्रंथातलाच या अध्यायात या गोरक्षनाथांना बोलव असं आमच्या मच्छिंद्रनाथाने सांगितलं. मच्छिंद गोरक्षनाथांची जोडी म्हणजे अफाट जोडी, अचाट जोडी. नाथ संप्रदायाची सगळ्यात मोठी घट्ट 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 अशी जोडी हो. बोलो त्याला ऐकून. खरं म्हणजे मच्छिंद्रनाथांना सरस्वती मातेने ओळखलं नव्हतं ना. ती पटकन म्हणाली, महाराज ही थट्टा कशासाठी? कुणाला बोलवू मी? मी तर निपुत्रिक आहे, माझ्या पोटी अपत्य नाहीये, मी कुणाला बोलवू? त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, कशाला खोटं बोलतेस? तुम्हाला एक सांगते, नाथ जेवढे परम दयाल, जेवढ्यावर प्रचंड वरदहस्त करणारे, नवनीतांचा गोळा पण आहे, पण तसेच ते अतिशय स्पष्ट. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या, नाही तर आमच्या नादी लागू नका. बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर. असे आमचे नाथ. झेपायला कठीण आहे तो, खरं सांगते, झेपायला कठीण. पण एकदा जर त्यांच्या जवळ गेला तर मात्र काय, ते विचारण्याच्याही पलीकडचं आहे. खेचून घेतात तुम्हाला, ते वेड लावतात, वेड. आणि हे वेड खरं या सरस्वती मातेला लावलं होतं, पण तिला कळलं नाही. नशिबी नव्हता गोरख माही, असे आमचे देवेंद्रनाथ म्हणतात, ते उगाच नाही. त्याच्यावर त्यांनी एक सुंदर सिद्धकाव्य केले, लघुकथा लिहिली, 40 अध्यायांवरच लिहिल्या आहेत. त्याच्यात त्यांनी म्हटलंय, नशिबी नव्हता गो. सती माता म्हणाली, अहो मी कुठून दाखवू? तेव्हा ते चिडले आणि म्हणाले, तू का खोटं बोलतेस? 12 वर्षापूर्वी मी तुला भस्म दिलेलं होतं आणि सांगितलं होतं तुला एक सुपुत्र होईल, सुंदर देखना राजबिंदा. हे भस्म नाथांचे, कुठे तो सुपुत्र? दाखव मला, बोलव त्याला. आणि त्या क्षणाला सरस्वती मातेला 12 वर्षापूर्वीची घटना आठवली, की हाच तो जती, हेच ते मच्छिंद्रनाथ त्यांनी वरद भस्म दिलं होतं. कोणतं भस्म? वरद भस्म. भस्माला पण नाव आहेत, शस्त्रांना नाव आहेत, अस्त्रांना नाव आहेत, तशी भस्मानाही नाव आहे. या भस्माचं नाव काय होतं? वरद भस्म. वरद या शब्दातच सगळं आहे. हे म्हटल्याबरोबर तिला क्षणार्धात तो प्रसंग आठवला आणि तिला लक्षात आलं, आपण विभूती टाकून केवढी मोठी चूक केली.
आणि तिने सांगितलं, ती घाबरली, थरथर कापू लागली आणि तिची अवस्था पाहून दरडावून मच्छिंद्रनाथाने विचारलं, माझ्या मुलाला घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. पण त्यांनी उगाच दिलं नव्हतं ना, नाथ संप्रदाय पुढे वाढवायचा होता, परंपरा पुढे वाढवायच्या होत्या, भविष्याचं भाकीत होतं ते. आणि मग शेवटी थरथरत्या ओठाने तिने घडलेला सगळा प्रसंग सांगितला आणि त्यांची क्षमा मागायला लागली. नाथांचे मन अतिशय खट्टू झालं, त्यांना वाईट वाटलं. ते म्हणाले, तुझ्यावर रागवून मी काय करू, फक्त ती विभूती कुठे टाकलीस तेवढं तरी सांग. पण ती विभूती अशी तशी नव्हती ना, दत्तात्रेयांनी दिलेल्या तपस्वी साधनेतून, आयुधातून, शक्तीतून प्राप्त झालेली ती होती. दत्तात्रय त्रिगुण, ब्रह्मा विष्णू महेश यांचं ऐक्य असणार, त्यांची विभूती होती, त्यांचं वरदभस्म होतं. आणि त्यांनी सांगितलं की ह्या शेण्याच्या उकेड्यावर मी हे टाकले, हे सरस्वती मातेने गेली आणि तो कचऱ्याचा ढीग दाखवला आणि म्हणाली, ती विभूती मी इथे टाकलेली आहे. ती जागा कळता क्षणी आमचे मच्छिंद्रनाथाने तिथे त्रिशूळ रोवले. अलख निरंजन म्हणाले आणि म्हणाले, बाळा मच्छिंद्रनाथ तुला बोलावतायत. या गोवराच्या खाली तू 12 वर्ष राहिलास, म्हणून मी तुझं नाव आज गोरक्ष ठेवतो. ये बाळा, बाहेर ये. या दिगाड्यातून खोल आवाज आला, गुरुदेव मी इथे अडकून पडलोय हो, मला हालचाल सुद्धा करता येत नाहीये, तुम्हीच मला बाहेर काढा. आणि मग गुरुदेवानी कुदळ फावडं आणून तो ढीग उपसला, त्या बालकाला अलगद बाहेर काढलं. अत्यंत सुंदर तेजस्वी बाळ, कोणीही खांद्यावर उचलून घेऊन त्याला घट्ट मिठीत घेईल, त्याचे पटापटा मुक्के घेईल, इतकं सुंदर बाळ हो. बाळ म्हणजे अगदी छोट बाळ नाही, पण ते छान बाळ होतं. तेजस्वी डोळे, उंच भाळ, सुंदर ओठ, हा हा, काय दिसत होतं ते बालक. 8 वर्षाचा बटू कसा गोड असतो ना, तसं दिसत होतं हो ते. असं कोणालाही वाटेल हो, की माझा मुलगा आहे, मला हवाय, माझा मुलगा आहे. तसं त्या गोरक्षाकडे पाहून त्या सरस्वती देवीला का नाही वाटणार. झालेली चूक कळत होती. काही ठिकाणी पश्चात्तापानं उत्तर नसतात आणि उत्तर मिळतात, पण काही पुढच्या जन्मांमध्येही मिळतात हो. म्हणून तर पुनर्जन्म आहेत ना. आणि मग ती माता रडायला लागली, हाय मोकळून. मच्छिंद्रनाथाने सांगितलं, अजून रडू नकोस. अजून तर ओरडलीस, चिडलीस, रागावलीस, उगच माझे शब्द तुला लागतील. तुला मी प्रसाद दिला होता ना, तू नाही तो ग्रहण केला, ती तुझी चुकी आहे. पण एकच सांगते, ती बाई खूप सरस्वती माता रडत होती. तेव्हा मच्छिंद्रनाथाने एक शब्द सांगितला, की माझे आता मी तुला देऊ शकत नाही, पण एक जन्म तुला आता मिळेल की तू यांची सेवा करशील. आणि ते तिथून निघून गेले. कोणता आहे माहितीये, तो जन्म आहे विठा आजी मुखेडला. त्यांनी गोरक्षनाथांची खूप सेवा केली आणि त्या विठा आजी म्हणजेच ही सरस्वती. मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला बरोबर घेतलं आणि त्यांना घेऊन पुढे पुढे ते या गोरक्षनाथांचा हा सहवास आणि मच्छिंद्रनाथांचा गोरक्षनाथांना मिळालेला सहवास, यातून गुरु शिष्याची एक फार मोठी नाथ संप्रदायाला मिळाली. त्यातले संवाद, ज्ञान, परंपरा जतन करणं, समाजाचं निरीक्षण करणं आणि समाजासाठी ज्ञान उभं केलं, कर्मकांडाला फाटा दिला, अनेक शिष्य निर्माण केले. असा हा गुरु शिष्य
संवाद असणारं हे नातं या भूतलावर लाभलं आणि या मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांसारखा शिष्य या समाजाला दिला. म्हणून या गुरु शिष्य नात्यांमधला हा शुद्ध भक्तीचा भाव याची गाथा आपल्यापर्यंत येऊन असाच हा शुद्ध भाव तुमच्या आमच्यात निर्माण व्हावा ही सद्गुरुचरणी प्रार्थना. जय गुरु माऊली. आदेश आदेश आदेश. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.